69वें धम्मचक्र प्रवर्तन दिवस के अवसर पर कामठी के ड्रैगन पैलेस में 2 दिवसीय धम्मचक्र महोत्सव का आयोजन किया गया है। ऐसी जानकारी एडवोकेट सुलेखा कुंभारे द्वारा दी गई। हर साल धम्मचक्र प्रवर्तन दिवस पर लाखों की संख्या में आंबेडकरवादी बौद्ध अनुयायी नागपुर के दीक्षा भूमि और कामठी के ड्रैगन पैलेस पहुंचते हैं, जिसके चलते वहां पर आए अनुयायियों की किसी भी प्रकार की गैर सुविधा न हो, उस दृष्टिकोण से पालक व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुले के नेतृत्व में नियोजन भवन नागपुर में तैयारी पूर्वक बैठक ली गई। बैठक में दीक्षा भूमि व ड्रैगन पैलेस के पदाधिकारियों तथा वरिष्ठ प्रशासनिक अधिकारियों ने भाग लिया और अनुयायियों के लिए नागरिक सुविधाओं के साथ साथ सुरक्षा व शांति व्यवस्था की समीक्षा की गई। कामठी नगर परिषद की ओर से विशेष तैयारियां की गई, जिनमें पेयजल आपूर्ति, पोर्टेबल व मोबाइल टॉयलेट, बाथरूम, विद्युत व्यवस्था व जनरेटर, सीसीटीवी कैमरे, स्वास्थ्य केंद्र, 2 पहिया व 4 पहिया वाहन की पार्किंग, बस पार्किंग जैसे अन्य सुविधाएं उपलब्ध कराई गई। इन सभी व्यवस्थाओं का कार्य नगर परिषद के मुख्याधिकारी श्री विनोद जाधव के मार्गदर्शन में की जा रही है। धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने नागपूरच्या दीक्षाभूमी सोबतच कामठी येथील विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेसला सुद्धा आंबेडकरी जनता ही भेट देत असते। विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल हे शांती, मैत्री व मानव कल्याणकारीचं विचाराचं केंद्र म्हणून फक्त भारत देशामध्ये नाही तर विश्वामध्ये मान्यता प्राप्त झालेला आहे। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देत असताना विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पलला धम्मचक्र महोत्सवाचं आयोजन 1 ऑक्टोबर आणि 2 ऑक्टोबरला आम्ही आयोजित करणार आहोत आणि प्रामुख्याने 1 ऑक्टोबरला जे धम्मचक्र महोत्सवाच्या अंतर्गत पंचशील शांती मार्च हे विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल पासून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्र जे आहे ड्रॅगन पॅलेस परिसरात तिथपर्यंत हा मार्च जाणार आहे। 69वा वर्ष असल्यामुळे 69 मीटरचा हा पंचशील ध्वज या शांती मार्च मध्ये राहणार आहे आणि यामध्ये मोठ्या संख्येने धम्मसेवक, धम्मसेविका, विद्यार्थी आणि आंबेडकरी अनुयायी हे त्या धम्मध्वजासह पंचशील मार्च मध्ये सहभागी होणार आहेत। उद्घाटन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते व माननीय नितीन गडकरी साहेब केंद्रीय मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि रामदास आठवले साहेब सामाजिक राज्यमंत्री केंद्राची जे आहेत त्यांच्या प्रमुख उपस्थितीत या संविधान पुस्तकाचं चित्रीकरणाचं शुभारंभ आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत। खरं म्हटलं की धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या या संपूर्ण महोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बाबासाहेबांवर, भगवान बुद्धावर अनेक ग्रंथ लिहिले गेलेत, अनेक गाणे लिहिलेले आहेत, अनेक प्रबोधनात्मक कलाकार तयार झालेले आहेत। त्या सर्वांना एक व्यासपीठ आम्ही उपलब्ध करून देऊ आणि धम्मचक्र महोत्सवाच्या 1 आणि 2 तारखेमध्ये सायंकाळला 6 ते 10 या सर्व कलाकारांना, ते स्थानिक असतील, नागपूरचे असतील, मुंबईचे असतील, बाहेरचे असतील, आम्ही एक व्यासपीठच त्यांना दिलेलं आहे, ज्या व्यासपीठाच्या माध्यमातून या कलाकारांना सादरीकरणाची संधी सुद्धा ड्रॅगन पॅलेसला आम्ही उपलब्ध करून देणार आहोत। हा संपूर्ण कार्यक्रम करत असताना आपल्याला माहित आहे की लाखोच्या संख्येने येणारे जे आंबेडकरी अनुयायी आहेत त्यांच्याकरिता दीक्षाभूमी आणि ड्रॅगन पॅलेसला दरवर्षी मोठ्या प्रमाणात शासन पुढे येऊन तयारी करत असते। मागच्या 15 दिवसापूर्वी आपले नागपूरचे जे पोलीस आयुक्त आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली, त्यांनी आढावा घेतला। त्यानंतर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी सुद्धा संपूर्ण नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यापासून तर त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था कशी राखल्या जाईल या संदर्भातला त्यांनी रिव्ह्यू मीटिंग घेतलं।
माझं प्रामाणिक मत असं आहे की दीक्षाभूमी असो की ड्रॅगन पॅलेस, या ठिकाणी लाखोच्या संख्येने येणाऱ्या लोकांसाठी जी नागरी सुविधाची व्यवस्था केली जाते त्याकरिता कोणतीही अंदाजपत्रकामध्ये बजेटमध्ये तरतूद केलेली नाही. त्यामुळे महानगरपालिकाला असं वाटतं की हा जो आर्थिक बोजा आहे त्यामध्ये आम्हाला अडचणी निर्माण होत आहेत. तसंच कामठीला येणाऱ्या विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेसच्या परिसरामध्ये जी नगरपालिका येते त्यांना सुद्धा त्याची आर्थिक तरतूद नसते. त्यामुळे मी पालकमंत्री महोदयांना, मुख्यमंत्री महोदयांना विनंती करते आपल्या माध्यमातून की ज्या पद्धतीने आपण इतर तीर्थक्षेत्रामध्ये लाखोच्या संख्येने येणाऱ्या लोकांकरिता निवासी व्यवस्था, मोबाईल टॉयलेट्स, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, त्यांची निवासी व्यवस्था जी करता त्याकरिता बजेटमध्ये, DPDC मध्ये, जिल्हा नियोजन मध्ये त्यांनी एक तरतूद केली पाहिजे. नेहमी करिता वर्षाच्या या कार्यक्रमासाठी त्यांनी ती तरतूद करायची गरज आहे आणि मला असं वाटते की पुढच्या वर्षी ही तरतूद शासन नक्कीच करेल. बरेचदा असं होतं की धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त येणाऱ्या लोकांना काही लोक ट्रेननी येतात, काही लोक बसेसनी येतात. पण आमचा अनुभव असा आहे की बरेच आता 4-5 वर्षापासून लोक 4 व्हीलरनी पण यायला लागले, स्वतःच्या खाजगी वाहनातून पण यायला लागले. त्या लोकांसाठी कामठीच्या ड्रॅगन पॅलेस परिसरामध्ये 40 एकर जागा तर आहेच आमच्याकडे, पण त्या परिसराच्या व्यतिरिक्त बसेस करिता वेगळी पार्किंग व्यवस्था, सिटी बसेस करिता सुद्धा आम्ही व्यवस्था केलेली आहे आणि 2 व्हीलर आणि 4 व्हीलर साठी स्वतंत्र अशी व्यवस्था आम्ही केलेली आहे. ओगावा सोसायटीच्या वतीने मोठ्या प्रमाणात तयारी सुरू असताना तिथल्या स्थानिक नगर परिषद सुद्धा पुढे आलेली आहे. त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला मोबाईल टॉयलेट्स, पोर्टेबल टॉयलेट्स, पिण्याच्या पाण्याची सोय, निवासी व्यवस्था करण्यासाठी आम्हाला यावर्षी खूप सहकार्य केलेलं आहे. त्याबद्दल मी सुद्धा आपल्या माध्यमातून त्यांना धन्यवाद देऊ इच्छिते. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून सातत्याने बैठका सुरू आहेत. ड्रॅगन पॅलेसला दररोजच अधिकारी लोक येऊन माझी भेट घेतात आणि तिथलं सातत्याने ते पाठपुरावा घेत आहेत की काय आपल्याला करता येईल. तर मला असं वाटते की आजच्या तारखेला तरी ड्रॅगन पॅलेस हे सज्ज झालेलं आहे, म्हणजे पूर्णपणे आमची तयारी झालेली आहे. येणाऱ्या भाविकांना, येणाऱ्या आंबेडकरी जनतेला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची तयारी आमची झालेली आहे. शासनासोबत आम्ही ही तयारी केलेली आहे आणि निश्चितच देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या लोकांचं आम्ही त्या ठिकाणी स्वागत करतोय. रिपोर्ट लोकवाहिनी मीडिया, नागपूर.